छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री CR पाटील उर्फ चंद्रकांत पाटील यांनी केलेले सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य करण्यात आलेले आहे। या विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे। पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणुधुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला। तो सुद्धा होट चोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। शिवाजी महाराज पाटीदार होते हे कोणी कुठला जावाई शोध आहे? काय असतं, प्रत्येकाच्या पुढ्या कुठून ना कुठून तरी आलेलं असतात। नो डाऊट असेल त्यांची ते काय म्हणतात ती फॅमिली ट्री असेल, परंतु शिवाजी महाराज बाउन अँड बॉटम महाराष्ट्राचे आहेत। महाराष्ट्रासाठी आणि मराठी म्हणजे त्यांनी जी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते महाराष्ट्रात केलं, एक स्वराज्य उभं केलं। तर पाटीदार हा आता हे आलं कुठून ऐन निवडणुकीमध्ये? म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ते ती जी महापुरुष आहेत ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं। म्हणजे ह्याला किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आपण सगळे दैवत म्हणून मानतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी एखाद्या जाती समूहावर घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे तेच त्यांच्यावर झालेल्या संस्काराचं हे प्रतीक आहे। मी म्हणेन अशा प्रकारची वक्तव्य कोण करत असेल, जर सुज्ञान माणूस असेल तर तो करणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आज जे आपण सगळं बघतो आहे ते यामुळेच बघतो आहे। आज हिंदुस्थान म्हणून आपण जे म्हणतो आहे ते छत्रपतींची आपल्याला दिलेली देणगी आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहेत। शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं संजय राऊत करतायत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तो स्वाभिमानाने संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सांगितला गेला पाहिजे, परंतु संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत। अफजल खानाचा उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।